नाही वाटत तुला? एक स्पर्धा जिंकायला या थराला जाशील तू? वडिलांशी असं वागशील? अरे त्याला दुखापत केलीस तू. काय चाललंय तुझं? ही वेळ आई माझ्यावर कोणी आणली? तुम्हीच मीच आणली ही वेळ. अगं प्रेमाने पेटंट मागितलं होतं, दिलं असतं, झालं असतं काम, पण नाही. माझ्या मुलाच्या हक्काचं पेटंट मी काहीही करून घेणारच. आणि काय करणारच पेटंट घेऊन? अरे त्या पेटंटचा काय फायदा हो की ठो कळत नाही तुला ते त्याचं? माझं मी बघेन आहे. तू मला सांगू नकोस. आजपर्यंत या घरात माझ्यावर नेहमी अन्यायच झाला. या घरातला मोठा मुलगा ना मी, पण प्रत्येक वेळी मान कोणाला? त्या व्यंकीला. प्रत्येक वेळी त्याचं मत महत्वाचं. आपले सख्खे आई वडील आपल्याशी जेव्हा परकेपणाने वागतात ना, तेव्हा कसं वाटतं ते मला विचार. अगं कळायला लागल्यापासून जबाबदारी घेऊन मी कमवायला लागलो. मान मिळाला मला, दिलात मान. प्रत्येक वेळी पैशाची हाव. अगं आहे मला पैशाची हाव. स्वतः कष्ट करून पैसे कमावतो ना, म्हणून मला पैशाची किंमत आहे. पण या वस्तुस्थितीला तुम्ही काय ठरवलं? माझी पैशाची हाव. नालायक ठरवलं मला. अगं तू आणि बाबांनी माझ्यावर हात उचलायला पुढचा मागचा विचार सुद्धा केला नाही कधी. या सगळ्या गोष्टीचा मी हिशोब चुकता करणार. हिशोब चुकता करणार म्हणजे काय करणार आहेस? नाही बोल ना, तुझ्या मनात काय ते एकदा बोल, ओकून टाक. तुम्हाला तुमची जागा दाखवा. या पेटंटमुळे खूप हवेत उडत होता ना तुम्ही. हे पेटंट विकून टाकूया असं म्हणत होतो, पण नाही. तुम्ही फॅक्टरी काढलीत. बंद पडली ना फॅक्टरी. त्या कामगारांनी बाबांवर हात उचलला ना, झाली ना बाबांची नाचक्की. अशीच तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. अरे तुला कळतंय का? तुझ्या वडिलांविषयी बोलतोयस. थांबव रे आता हे सगळं. थांबू? ठीक आहे, थांबवतो. पण माझी एक छोटीशी अट आहे.